कशा आहात तुम्ही सगळे? आज आपला व्हिडिओ आहे ना, हा एकदम फर्स्ट व्हिडिओ आहे. म्हणजे आपली एक नवीन सुरुवात आहे. आपल्या चॅनलला खूप खूप जास्त गॅप आलाय. तर मग विचार केला की पहिला व्हिडिओ असा बनवावा. तुम्हाला सांगावं नक्कीच घडलं काय. तर आधी मी सिरियलचे रिव्ह्यू देत होती, म्हणजे मी फोटोज टाकत होती. पण असं फोटोज टाकून काय होतं माहिती आहे का? आपला चॅनल रिजेक्ट होतो. माझं मॉनिटायझेशन रिजेक्ट झालं, 2 वेळा रिजेक्ट झालं. कारण आपण त्यांचा रियूज कंटेंट वापरतोय किंवा आपल्याला त्याचा ऑथॉरिटी नसते. किंवा काही जणांचे अजूनही मॉनिटायझेशन ऑन आहेत, जे फोटोज यूज करतात सिरियलचे. माहीत नाही कसं चालू आहे. पण तरीसुद्धा हे खूप रिस्की आहे कंटेंट. त्यामुळे मी माझे ऑलरेडी एक 5-6 महिने त्याच्यामध्येच गेलेत. तर मग आता म्हटलं की सिरियल तर सगळेच बघतात, तर मग आपण असं एक काहीतरी चालू करूया की आपण आपले नॉर्मल ब्लॉग्स चालू ठेवूया. तुमच्याशी बोलणं चालणं चालू ठेवेल. त्याच्यामध्येच तर सिरियल मी बघते, मग त्याच्यामध्येच आपण असंच कमेंट्समध्ये किंवा आपण एखाद्या लाईव्ह सेशनमध्ये आपण त्याच्याबद्दल गप्पा मारू शकतो की आपल्याला ह्या सिरियलबद्दल काय वाटतं किंवा काय काय. कारण हे माझं ना, स्पेशली माझा हा चॅनल किंवा माझे सगळे व्हिडिओ ना फक्त फक्त माझ्या सगळ्या ताईंसाठी असतील. कारण ना, दिवसभर ना खूप एकट्या पडतात होत्या. म्हणजे कसं होतं ना, दिवसभर सगळी कामं करायची, थकून जायचं. बोलायला कोणीतरी हवं किंवा काहीतरी व्यक्त करायला कोणीतरी पाहिजे की नाही. तर आपला चॅनल त्यासाठीच आहे. पण कमेंट्समध्ये भरपूर गप्पा मारूया. ठीक आहे? कोणत्याही विषयावर तुम्ही मला एखादा विषय द्या, त्याच्यावरती मी खूप रिसर्च करेल, माहिती गोळा करेल, मग मी तुमच्याशी शेअर करेल. ठीक आहे? कोणताही विषय असू द्या, तुम्हाला मन मोकळेपणाने गप्पा मारता येतील किंवा एखाद्या गोष्टीसाठी मला सजेशन द्या, मी तुम्हाला सजेशन देईन. तर असं आपण काहीतरी चालू करूया नवीन. उगाच म्हणजे सगळे करतात ते नको करायला. आपण काहीतरी वेगळं करूया, जे आपल्याला एकमेकांशी कनेक्ट होता येईल असं. तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील, तुम्ही मला विचारा किंवा मला एखादं काही वाटत असेल, तर मी तुम्हाला विचारेन. ठीक आहे? तर आज आपला हा पहिला व्हिडिओ असणार. तर माझंच म्हणणं आहे की आता जे हे व्हिडिओ बघतात त्यांनी लगेच सबस्क्राईब करून ठेवा, कारण खूप छान छान व्हिडिओज याच्यानंतर येणार आहेत आणि आता कन्सिस्टन्सी असणारच आहे. का माहिती, जेव्हा ना चॅनल रिजेक्ट होतो ना, तेव्हा सगळं ते जे मोटिवेशन असतं ना, ते सगळं जातं. म्हणजे आपण इतकी मेहनत करतो सगळं, आणि ते चॅनल रिजेक्ट झाल्यावरती आपल्याला 90 दिवस काहीच करता येत नाही ना. आपण मेहनत करू, आपल्याला त्याचे काही पैसे पण नाही भेटत, ₹1 हे पण नाही भेटत. खरं तर 1 वर्षापासून माझं चॅनल तर असंच एकदम डाऊन आहे. तर म्हटलं चला नवीन सुरुवात काहीतरी करूया कुठेतरी, म्हणजे दुसऱ्याला कॉपी करण्यापेक्षा कुठेतरी आपलं स्वतःचं कंटेंट आपण चालू करूया. काही असू दे, तुम्हालाही जर चालू करायचं असेल ना, तर लगेच चालू करा. तुम्हाला कशामध्ये आवड असेल, कुकिंगमध्ये असेल, DIY असेल काहीतरी, किंवा कशामध्येही. तुम्हाला म्युझिक असेल आवड, किंवा तुम्हाला ट्युशन घ्यायला आवडतात, किंवा तुम्ही स्टिचिंग करता, तर त्याच्या रिलेटेड तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. हे बघा, 4 लोक काय बोलतात याचा विचार करू नका की आपण व्हिडिओ बनवू, आपल्याला जमेल का नाही, काय करायचं. कुणालाच आधी जमत नाही. कोणीच आईच्या पोटात शिकून आलेलं नसतं. प्रत्येकाला, प्रत्येक जण पहिला व्हिडिओ, दुसरा व्हिडिओ, पहिले 10 व्हिडिओ करताना कॅमेराला फेस करताना घाबरतात, चुकतात, रिटेक घेतात. नॉर्मल आहे आणि तेच लोकांना आवडतं. तुम्ही जास्त माझं बॅकग्राऊंड चांगलं पाहिजे, मी दिसायला चांगली पाहिजे, किंवा माझा फोनच चांगला पाहिजे, काही गरज नाहीये. तुम्ही जितकं नॉर्मल राहाल, जितकं रिअल राहाल ना, तितकंच लोकांना तुमच्यावरती विश्वास बसेल, तुम्ही आवडायला लागाल. तर माझी पहिली टीप आहे की जे काही असेल ना तुमचं, म्हणजे मनात तुमचा विचार असेल की नाही मला हे बनवायचंय, मला काहीतरी आयुष्यात करून दाखवायचंय, हे रोजचंच रुटीन मी आता कंटाळून गेले याला, म्हणजे दिवसभर नुसती कामं करायची, टीव्ही बघायची किंवा फोन स्क्रोल करत बसायचं. तर हे थांबवा. तुम्हाला हे समजत नाहीच, ह्याच्यामध्ये कॉन्टेंट क्रिएशनमध्ये काहीच रस नाहीये, जर तुम्हाला रीडिंगमध्ये इंटरेस्ट आहे तर वाचन करा. करा, इंग्लिश शिका, किंवा इंग्लिश पण येत असेल एखादी दुसरी लँग्वेज शिका. खूप काही करण्यासारखं आहे ना. स्वतःचा वेळ असा फालतू वाया घालवू नका प्लीज. किंवा एखाद्याला जर शेअर मार्केटमध्ये इंटरेस्ट असेल तर ते करा, किंवा तुमचं कुकिंग चांगलं असेल तर तुम्ही एखादं कॅटरिंग व्यवसाय चालू करा, किंवा जर तुमच्याकडे सेल्सचं टॅलेंट असेल तर ऑनलाईन बिझनेस करा. हे खूप सारं आहे. तुम्ही हेच बसला ना, यार माझा दिवसच जात नाहीये, मी माझ्या नवऱ्याला काहीच मदत नाही करू शकत आहे. सुरुवात करा ना काहीतरी. तुम्हाला माहिती आहे का, माझं सुद्धा असंच होत होतं. मी सुद्धा इतकी स्ट्रेसमध्ये होते, कारण मी इंजिनियर आहे, मला जॉब करता येत नाही कारण माझी मुलगी लहान आहे. आणि त्यासाठी मग म्हटलं की चला, आपल्यात काहीतरी टॅलेंट असेल, शोधूया काहीतरी, कुठेतरी. ठीक आहे, वेळ लागेल, 5 महिने, 6 महिने, वर्ष जाऊ देत, चालू तर करूया. काय माहित,
लवकर पण भेटेल, उशिरा पण भेटेल. प्रयत्नांती परमेश्वर. कळतंय का? आजच सुरुवात करा आणि लगेच आपल्या चॅनलला फॉलो करा, कारण खूप छान छान व्हिडिओ. कोणाला जर आता व्लॉगिंग स्टार्ट करायचं असेल किंवा कोणत्याही विषयावरती व्हिडिओज बनवायचे असतील तर मला खाली कमेंट करा. उद्याचा व्हिडिओ असा येईल की यूट्यूबवरती व्हिडिओ कसे बनवायचे, कारण खूप म्हणजे माझ्या आईला किंवा कोणालाही म्हणजे माझ्या आईच्या वयाचे जे पण आहेत ना, त्यांना नाही माहीत कसं यूट्यूब चालवतात किंवा व्हिडिओ कसं टाकायचं किंवा एडिट कसं करायचं किंवा टायटल, डिस्क्रिप्शन, टॅग्स कसं लावायचं हे काही माहीत नसतं किंवा इंस्टाग्राम कसं चालवायचं. तर अशा बेसिक जे पण आहेत ना, जे आपल्या आईच्या वयाच्या असतील किंवा कोणत्याही ताईला जे माहीत नाही ना, आपण प्रत्येक ताईला ना असं, माझं एक असं आहे की प्रत्येक ताई सुशिक्षित झाली पाहिजे. प्रत्येक ताईला इंग्लिश बोलता आलं पाहिजे किंवा तिला सगळं फोनमधलं कळालं पाहिजे. तिला सगळं माहीत पाहिजे. तिला कोणी कमी नाही म्हटलं पाहिजे. तर माझा हाच हेतू आहे आणि मी तसंच प्रयत्न करेन की जितकं होईल तितकं माझ्याकडून तुम्हाला मी मदत करेन. तर तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्ट करा. ठीक आहे? आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये यूट्यूबच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन घेऊन. बाय.